आमचे नेते आदरणीय मुंडे साहेब, तसेच कार्यक्रमाला प्रमुख असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय भैया साहेब, आदरणीय प्रकाश दादा, आदरणीय बाळासाहेबजी काका, आजबे काका, व्यासपीठावर असलेले सर्वच प्रमुख, आमचे जिल्हा प्रमुख, इथं उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, माफ करा 2 मिनिटात भाऊ मी आपलं भाषण संपवतो. पण ज्या दिवशी जिल्हाध्यक्ष गाडीमध्ये मला भाऊ ही बातमी कळाली की कल्याण काकाला प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. माझ्या गाडीमधली मी बातमी माझ्या लोकांना सांगितली आणि तिथं लगेच प्रतिक्रिया आली. सर्वसाधारण माणूस हा अध्यक्ष झाला आणि हात दाखवलं की गाडी थांबवणारा माणूस अध्यक्ष झाला. हे आम्हाला एकदम हे पद त्यांना दिलेलं पटलं. खऱ्या अर्थाने मला ही अभिमानाची गोष्ट आहे भैया साहेब की माझ्या मतदारसंघामध्ये आणि मोची पिंपळ गावातून आज कल्याण काका महाराष्ट्राच्या पदावरती निवड झाली. आणि इतके दिवस काकांनी संघटना चालवली. अनेकदा आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर्वच मान्यवर त्या संघटनेच्या कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही तिथे उपस्थित होतो. आणि संघटना चालवणं भाऊ ही चेष्टा नाही. काही नसताना, कोणतंही आमिष न देताना एवढी मोठी फौज जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या कानोकोपऱ्यामध्ये आपले पदाधिकारी उभा करणं, कार्यक्रम घेणं ही काही चेष्टा नाही. आज सुद्धा व्यासपीठावरती भाऊ जर आपण बघितलं तर सगळे कलर एकत्र आणून त्यांनी वरती बसवले. मला काही एवढं भाषण करता येत नाही पण एवढंच सांगेल की राजकारणामध्ये जातीचा उपयोग फार होतो. आणि माझ्या मतदारसंघामध्ये भाऊ माझ्या मतदारसंघामध्ये काही खास हत्यार आहे. म्हणजे हे सगळे लोक लहान सहान समाजाचे लोक आहेत. ह्यांच्याकडे जाऊन म्हणायचं बघा बरं का त्रास होईल, बरोबर आहे नाही. एकदम स्टेजवर बसलेले लोक. पण ह्यांना कधी विचारा मी कधी अंधारात किंवा एखाद्या दारात जाऊन कधी ओबीसीचं राजकारण किंवा ओबीसीच्या कानाबद्दल बोललोय का? पक्षाचे विचार, जात हेच विकास म्हणजे आपलं काम करून आपण काम करायचं ह्या विश्वासाने आम्ही चालतो. आणि विश्वास ठेवा की कल्याण काका सारखा माणूस पदाधिकारी म्हणजे प्रदेशावरती गेला आमची डोकीदुखी झाली. भैया साहेब आता निवडणुकीमध्ये इकडे असं तसं होणार नाही. आता माझा अनुभव वेगळा आहे आणि मी स्पष्टपणे बोलतो की मला त्याचा अनुभव आलेला आहे. आत बाहेर हे स्पष्टपणे कल्याण काकाची एकदम जाहीरपणे आपल्याला मदत होणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जो विश्वास काका आपल्यावरती आदरणीय पवार साहेब, आदरणीय दादा, आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आपल्याला टाकला, आम्ही आपल्या कुटुंबासारखे खंबीरपणे आपल्या सोबत आहेत. आणि राष्ट्रवादीचे पुरोगामी विचार जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात आपण पोहोचवा. आणि आम्हाला सुद्धा महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यासपीठावर आपलं भाषण ऐकायला भेटावं ही इच्छा बाळगतो. नाही 2 शब्द संपवतो. माझ्या सत्कार समारंभासाठी माझा सत्कार करण्यासाठी होत असलेल्या या कार्यक्रमाला अतिशय आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांच्या हस्ते माझा हा सन्मान सत्कार झाला असे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फायर ब्रँड नेते सन्माननीय धनंजयरावजी मुंडे साहेब, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि माझे मार्गदर्शक नेते आदरणीय अमरसिंहजी पंडित साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय आमदार प्रकाश दादा, आमचे जुने स्नेही आदरणीय आजबे काका,
या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय संदीप भैया, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष महबूब भाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष राजेश्वर आबा, माझे मार्गदर्शक आणि जिल्हा सहकार बोर्डामध्ये मला सातत्यानं त्या ठिकाणी संधी देणारे सहकारवर्षी रामकृष्णजी बांगर साहेब, आमचे नारायण पप्पा, अविनाश भाऊ, वैजनाथ नाना, सावता परिषदेचे प्रदेश अध्यक्ष आणि माझे सहकारी मयूरजी वैद्य. आता मंच एवढा मोठा आहे की सर्वांची नावं ते नक्कीच शक्य नाही. मात्र या कार्यक्रमासाठी आणि या मंचावर भैयासाहेब वासुदेव समाज संघटनेचे प्रतिनिधी आहेत, गोंधळी समाज, जोशी समाज, पात्रूड समाज, कणकैया समाज, गारुडी समाज, वडार समाज, लोहार समाज, भावसार समाज, पद्मशाली समाज, राजपूत समाज, गोपाळ समाज, दशनाम गोसावी समाज, मसनजोगी समाज, गवळी समाज, टकारी समाज, तांबोळी समाज, तेली समाज, कुंभार समाज, कासार समाज, मल्हार सेनेचे पदाधिकारी आहेत, सोनार समाज, नाभिक समाज, भगवान सेनेचे प्रतिनिधी आहेत, परीट समाज, सोबतच भिल्ल समाज, गोर सेनेचे बंजारा समाज, लिंगायत वाली समाज, मनिया समाज, खाटिक समाज, शिकलकर समाज, मोमीन समाज, आतार समाज, बागवान समाज, बकर कसाब समाज, कैकाडी समाज, कोळी समाज, आतार समाज, लोणार समाज, गुजर समाज, कोष्टी समाज, गुजर समाज, भोई समाज, साळी समाज, ऑल इंडिया मुस्लिम संघटना, विश्वकर्मा विराट सुतार संघटना, अखिल भारतीय माळी महासंघ, धनगर समाज महासंघ, बारामतीदार संघटना, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, भटके मुक्त जमाती संघटना, सत्यशोधक परिषद, समता परिषद या सर्व संघटनांचे पदाधिकारी आज या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आम्ही निमंत्रित केले होते आणि ते सर्वच्या सर्व जवळपास या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व बहिणी आणि भावांना मी आजवर अनेक भाषणे केली, अनेक सभा गाजवल्या. मात्र खूप अनेक वर्षाच्या संघर्षानंतर मला एका विशिष्ट उंचीवर जाता आलेलं आहे आणि म्हणून माझा होत असलेल्या सन्मान आणि सत्काराच्या समारंभाप्रसंगी मात्र मला बोलताना थोडस अवघडल्यासारखं होत आहे, जड जात आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची कदर भैयासाहेब सर्वात पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे. पक्षाचे सर्व आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, विरोधी पक्षनेते नामदार अजितदादा, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, भुजबळ साहेब, आव्हाड साहेब, सर्वच वरिष्ठ जे नेते असतील या सर्वांनी, भरगेबाबा असतील, टोपे साहेब असतील, या सर्वांनी आणि विशेषतः मी या ठिकाणी आज आवर्जून सांगितलं पाहिजे की मी या पदाची जबाबदारी घेतली पाहिजे असं सर्वात पहिल्यांदा मला कुणी सुचवलं असेल तर ते धनंजयराव मुंडे साहेब. मी जेव्हा माझा पक्षाचा प्रवेश झाला, प्रचाराच्या काळामध्ये गडबडीमध्ये झाला, त्यामुळे ते उपस्थित नव्हते. मी दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला मुद्दाम परळीला पोहोचलो आणि त्यावेळेस त्यांनी मला माझं स्वागत करून सांगितलं की कल्याणराव, तुम्ही ओबीसी सेलचं प्रदेश अध्यक्ष पदाची तुम्ही मागणी करा आणि त्या पदावर तुमची कामाची गरज आहे म्हणून मला पहिल्यांदा जे सुचवलं असेल त्यांनी. आणि भैयासाहेब, तुम्ही, सतीश भाऊ, संदीप भैया, दादा, काका या सर्वांनी म्हणजे हे पद मिळावं याच्यासाठी किती प्रयत्न केले हे मला कल्पना. म्हणजे तुमचा फार शहाचा वाटा. तुमच्या सर्वांचे तर मला या ठिकाणी आभार मानलेच पाहिजे. पण सोबतच माझा हा जो एक दीर्घ प्रवास आहे, या साऱ्या प्रवासामध्ये मला अनेक घटकांचं सहकार्य, मदत इथपर्यंत पोहोचण्यासाठी झालेली आहे. याच्यात विशेष करून बीडची आमचे पत्रकार मित्र आहेत की ज्यांनी कल्याण आखाड्याने कोल्हापूरला कार्यक्रम घेतला आणि इकडे बातमी पाठवली तरी ती बीडला छापल्या. कधी जाहिरातीची अपेक्षा नाही, कधी गाठभेट होत नाही, रामराव होत नाही, परंतु मेलवरून पाठवलेली बातमी सुद्धा इथले पत्रकार, आपल्या जिल्ह्याचा एक कार्यकर्ता आहे, या भावनेतून, या भूमिकेतून मला नेहमी प्रसिद्ध
देण्यात आले. आणि म्हणून अगदी मी AISEF मध्ये विद्यार्थी दशेमध्ये असताना, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन मध्ये काम करताना स्वतःच बातमी लिहायची, स्वतःच बातमी पोहोचवायची, स्वतः छापा म्हणून विनंती करायची, दुसऱ्या दिवशी आपणच वाचायची, असा प्रवास करत आलेला पिता. सोबतच मी सावता परिषदेची स्थापना केल्यानंतर मयूरजी या महाराष्ट्रामध्ये तमाम सावता परिषदेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी माझ्यावर किती किती प्रेम केलं हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. 17 वर्ष कुठली अपेक्षा न करता अनेक त्यांनाही प्रलोभन मिळाली, दाब तक दिला गेला, पण कशाचीही त्या ठिकाणी हे न करता या मंडळींनी मला त्या ठिकाणी खरं तर म्हणजे फार मानावे तितके सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार कमी आहेत. सर्वांचेच मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि विशेषतः मला तुमचे सर्वांचे खास विशेष आभार याच्यासाठी मानायचे भैयासाहेब भाऊ. मी 1996 साली सर्वात पहिल्यांदा विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून, विद्यार्थी दशेमधून या सामाजिक आणि राजकीय चळवळीला सुरुवात केली. आज त्याला साधारण 27 वर्ष होत आहे. 27 वर्षामध्ये कल्याण आखाडेला राजकारणातलं, सत्तेतलं, लाभाचं तर पद सोडा, पक्ष संघटनेतलं सुद्धा पद मिळालं नाही. मधल्या काळामध्ये तुम्हा सर्वांच्या कृपेनं मला जिल्हा मध्यवर्ती बँकेचा गुलाल लागला होता, पण हाती हारपुरी सुकायच्या आधीच त्या ठिकाणी बोर्ड बरखास्त झालं. मात्र खऱ्या अर्थानं 27 वर्षानंतर या ठिकाणी मला संधी दिली. माझ्या एका जुन्या पक्षातल्या मित्राला विचारलं, कल्याणराव काय लयच मोठं कौतुक चाललंय. म्हणलं फार दिवस झालं वाट पाहत होते, कधी माझं कौतुक करण्याची, सत्कार करण्याची संधी मिळती ती तुम्ही दिली नाही. इतका वेळ त्याच्यात गेला, म्हणून या सर्वांना कौतुक एका उशिराचा होईना, परंतु एका चांगल्या जबाबदारीवर आपला माणूस आहे. आणि खरोखरच शरदचंद्रजी पवार साहेब असतील, दादा असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, आपण धनंजय मुंडे साहेब, आपण सर्व मंडळी, मी तुमचा विश्वास निश्चितपणानं सार्थ ठरविल हा शब्द या निमित्तानं या प्रसंगी देतो. मला कल्पना हे पद हे कामाचं पद आहे, हे काही शोभेचं पद आहे. आणि मी सुद्धा तुम्ही ज्या विश्वासानं मला हा जो न्याय दिलाय, मी या पदाला न्याय देण्याचं काम भविष्यामध्ये निश्चितपणानं माझ्या कामाच्या माध्यमातून करणार आहे. ही एक फार मोठी संधी आहे. हे काम करण्यासाठीचा फार मोठा योग मला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये साधारणतः 400च्या आसपास घटक जाती ओबीसी मध्ये येत आहेत. 400 आज या ठिकाणी आपल्याला जिल्ह्यातल्या 50 दिसतात, पण राज्यामध्ये 400 घटक जाती आहेत. या 400च्या आसपास असणाऱ्या सर्व घटक जातींना या प्रवाहामध्ये आणण्याचं काम या माध्यमातून, या पदाच्या माध्यमातून मला करायचं आहे, जे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना अपेक्षित असलेलं काम. पवार साहेबांचे आशीर्वाद घ्यायला मी गेलो तेव्हा पवार साहेबांनी सांगितलं, केवळ राजकारणासाठी नाही, परंतु जे उपेक्षित असणारे लहान लहान घटक आहेत यांना प्रक्रियेत आणि प्रवाहात आणलं पाहिजे. केवळ मताचा विचार करून म्हणून नाही, तर त्यांना सुद्धा कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, संधी मिळाली पाहिजे, प्रक्रियेत आणि प्रवाहात ते आले पाहिजे, याच्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराला मानून मी या ठिकाणी या पदावरून भविष्य काळामध्ये काम करत राहणार आहे. आणि निश्चितपणानं ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत. ओबीसी प्रवर्ग भाईसाहेब हा फार मोठी संधी मी यासाठी म्हणतो बाबा की 52% असणारा ओबीसी आहे. एकूण संख्येच्या ओबीसी हा 52% आहे. आणि 52 एकूण समाजातल्या 52% समूहाचं पुढारपण करण्याची तुम्ही मला ही दिलेली संधी आहे. आणि म्हणून या माध्यमातून या समूहाचे असणारे जे प्रश्न आहेत हे कुठंतरी ऐरणीवर आले पाहिजे, त्याला वाचा फुटली पाहिजे, ते मार्गी लागले पाहिजे. हे काम या पदाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे आणि मी ते करणार आहे. ओबीसी
ओबीसीचा विशेष कळीचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे. ही जनगणना करण्याचं राज्यकर्ते वारंवार टाळतात. मात्र या ठिकाणी ही जनगणना झाली पाहिजे यासाठी सर्व बंधूंनो आपल्याला एकजुटीची भद्रमुठ या ठिकाणी उभारावं लागणार आहे. सर्वांनी एकजूट यावं लागणार आहे आणि भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व घटक जातींना एकत्र आणून ही एकजूट आपल्याला बांधायची. ते बांधण्याचं काम करून भविष्यामध्ये लवकरच आगामी काळामध्ये मी या राज्यामध्ये ओबीसी ऐक्य यात्रा काढणार आहे आणि या ओबीसी ऐक्य यात्रेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला जो ओबीसी आहे हा सर्व या ठिकाणी संघटित करायचा आहे आणि संघटित करून या ठिकाणी आंदोलनात्मक आपल्याला पवित्रा घ्यावा लागणार आहे. या ठिकाणी नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही आणि ती नाक दाबण्याची क्षमता आम्ही संख्येला एवढे मोठं तासगारा इतके पण सुस्त आहे अजगरासारखं. मात्र हा सुस्तपणा आता आपल्याला भविष्यामध्ये सोडावा लागणार आहे. एकजूट एकत्र येऊन आपल्या प्रश्नावर आपल्याला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागणार आहे. आपल्याला आवाज उठवावा लागणार आहे आणि निश्चितपणाने भविष्यामध्ये आजच सर्व बोलत नाही. मान्यवरांना या ठिकाणी बोलायचे वेळ झालेला आहे. कार्यक्रमाला बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. मात्र मी पुन्हा एकदा माझ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी आलेल्या या सर्वांसह सर्व मान्यवर मंडळींचे सर्व ओबीसीतील ज्या सर्व घटक जातींचे सर्व जिल्हा अध्यक्ष फार अल्पकाळामध्ये म्हणजे एक 4-5 दिवसामध्ये आम्ही हा कार्यक्रम सारा आयोजित केला आणि एवढ्या कमी काळामध्ये अगदी कार्यक्रमाच्या पत्रिका सुद्धा परवा सकाळी मिळाल्या. म्हणजे त्या सर्व वितरण करायला सुद्धा पुरेसा वेळ मिळाला नाही. पण इतक्या कमी काळामध्ये सुद्धा तुम्ही दिलेला प्रतिसाद हा माझ्या कायम स्मरणात राहणार आहे. आणि आजच्या ह्या कार्यक्रमापुरतं नाही तुम्हाला तर वारंवार आपल्याला एकत्र यायचं आहे. वारंवार आपल्याला आपली संघटना मजबूत करायची आहे. याच्यासाठी आपण भविष्यामध्ये सतत कार्यरत राहू हा शब्द आणि विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आमचं किशोर राऊत असतील राजीव असतील आता नावं पुन्हा पुन्हाचे घेऊ या सर्वांनी झाला फार म्हणजे या 3-4 दिवसामध्ये एवढी मोठी तळमळ आणि तगमग करून हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणला. माझे सर्वच सहकारी म्हणजे आता त्यांचे नाव घेणे इतके मोजके नाहीत की म्हणून मी सर्वांचा उल्लेख करू शकत नाही समजून घ्या. पण या सर्वांचं माझ्यावर मोठं ऋण आहे. सातत्याने कसली अपेक्षा न करता हे माझ्यासोबत माझ्या पाठीशी अतिशय प्रामाणिकतेने आणि तडपेने राहतात. या सर्वांचं आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवर मंडळींचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपलं भाषण संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि निश्चितपणाने अनेक नेते आज महाराष्ट्राच्या नेते मंडळींच्या नावासमोरून आपण नजर फिरवली तर अनेक नेत्यांना राष्ट्रवादीनं मानाचे स्थान दिलेत, सत्तेचे स्थान दिलेत. त्यांचा मान सन्मान वाढवण्याचं काम राष्ट्रवादी पक्षाने नेहमीच केलेलं आहे. परंतु खरा प्रश्न असा आहे की या नेत्यांनी राष्ट्रवादीला ताकद देण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला का तर त्याचं उत्तर दुर्दैवाने नाही असं म्हणावं. अनेक नेते असे आहेत कुठली तरी वेगळी संघटना काढायची त्या संघटनेच्या माध्यमातून संघटन तयार करायचं आणि पक्षाला ऐन वेळेस अडचणीत आणण्यासाठी आपल्या संघटनेचा वापर करायचा. हे राजकारण नाव न घेता अनेकांना समजेल की बीड जिल्ह्यामध्ये सातत्यानं हे राजकारण चालू आणि म्हणून कल्याण काका तुमच्यावरती ही जी काही जबाबदारी टाकलेली आहे. ओबीसी समाज मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये आहे आणि या 52% ओबीसी समाजाची नाळ राष्ट्रवादीशी जोडण्याची एक फार मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे. आणि तुमचा निश्चितपणानं आजपर्यंतचा जे काही राजकीय प्रवास आहे सामाजिक प्रवास आहे या प्रवासाबद्दल आम्ही खात्री आहे आम्हाला की पहिल्यांदाच हा ओबीसी समाज राष्ट्रवादीशी जुळला जावा या दृष्टिकोनातून कल्याण काका खाडे यांचं फार मोठं काम भविष्यात महाराष्ट्रात उभं राहील
त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि म्हणून मला या निमित्तानं धनुभाऊला आठवण करून द्यायची आहे की कल्याण काकांना सुद्धा न्याय मिळायला 3 वर्षाचा काळ झाला. कल्याण काका सारख्या कार्यकर्त्याला सुद्धा हा न्याय मिळाला, पण फार उशीर झाला. निवडणुकीच्या तोंडावरती एखाद्या कार्यकर्त्याला आश्वासन देणं, विश्वासात घेणं, त्याला काही शब्द देणं राजकीय, आणि नंतर मात्र त्या शब्दाला कुठल्याही प्रकारचं जागायचं नाही, हे महाराष्ट्रात राजकारणात फार भाग पडणार आहे. आणि म्हणून निश्चितपणानं कल्याण काका तुम्हाला उशिरा संधी मिळाली, पण मिळाली याच्याबद्दलचा मनापासून आनंद आहे. आणि या जबाबदारीला तुम्ही योग्य न्याय देताल. आपलं ओबीसीचं संघटन मजबूतपणे राष्ट्रवादीशी जोडताल ही खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. नाळ कायम जोडत भैयासाहेब सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवण्याचं काम करत असतात. आदरणीय भैयासाहेबांचा या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय धनंजयजी मुंडे साहेब स्वतः फेटा बांधून भैयासाहेबांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त यथोचित सन्मान आजच्या कल्याण काका आखाडे यांच्या या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचा औचित्य साधून हा सन्मान होत आहे. नेत्रात भविष्याची उमेद, मनगटात कर्तृत्वाची धमक, पदोपदी ध्येयांपर्यंत पोहोचण्याची जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम, प्रचंड आत्मविश्वास आणि सर्वसामान्यांसाठी सतत काम करत राहणं हा वारसा चालवत माननीय भैयासाहेब अतिशय आपल्या सर्वांचे लाडके नेते आहेत, कर्तृत्वान नेते आहेत. आपण गेवराई तालुक्यामध्ये भैयासाहेबांच्या दूरदृष्टीतून पाण्याचं जे काम झालेलं आहे ते खरोखरच आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श काम आहे. शिरसचा आपण जर डायरेक्ट बघितला तर भैयासाहेबांच्या कार्याचं आपल्याला निश्चितच प्रत्येकाला अभिमान वाटतो. असं शेतकऱ्यांसाठी काम करणारं मराठवाड्याचं एक पाणीदार व्यक्तिमत्व माननीय धनंजयजी मुंडे साहेब, त्यांचा यथोचित सन्मान या भव्य सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी करता आहेत. कृपया भैयासाहेबांचा सन्मान सुरू आहे. बाकी सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण थोडीशी गर्दी टाळावी. माननीय आमदार प्रकाशदादा सोळंके, माननीय आमदार बाळासाहेब आजबे, भैयासाहेबांचा वाढदिवसानिमित्त हा सन्मान होता आहे. संपू दे अंधार सारा, उजळू दे आकाश तारे, गंधाळल्या पहाट सिरे वाहू दे आनंद वारे. माननीय अमरसिंहजी पंडित साहेब यांचा आजच्या या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते, राज्य साखर संघाचे विद्यमान उपाध्यक्ष, बीड जिल्ह्यातले एक ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार प्रकाशदादा, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले व्यासपीठावरचे आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब काका आजबे, बीड विधानसभा मतदारसंघातले विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर, संजयजी दौंड, माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आदरणीय उषाताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले सावता परिषदेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि बीड जिल्ह्यातले विविध ओबीसी संघटनेचे प्रतिनिधित्व करत असणारे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, कल्याणराव आखाडेंच्या सत्काराच्या निमित्तानं इथं उपस्थित असणारे ओबीसी संघटनेचे सर्व सन्माननीय सहकारी, युवक मित्र, माता भगिनी आणि पत्रकार बंधूंनो, कल्याणराव आखाडेंचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे ओबीसी सेलचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि सावता परिषदेच्या वतीनं आयोजलेल्या या
सत्काराच्या निमित्तानं आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. मला अतिशय आनंद होतो की राष्ट्रवादी काँग्रेसनं उशिरा का होईना कल्याणराव आखाडेंची नेमणूक केली आणि खऱ्या अर्थानं कल्याणरावला नव्हे तर या पदाला न्याय देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलं, याचा आनंद मात्र निश्चित. मी मगापासून स्टेजवर बसत असताना अनेक मान्यवर बोलत होते आणि मी पाहत होतो. अनेक कार्यक्रमाचा साक्षीदार या त्या निमित्तानं मी राहिलेलो आहे. परंतु या कार्यक्रमाच्या संदर्भातलं वैशिष्ट्य जर काय म्हटलं तर लोक बोलून येत नाहीत, परंतु समाजासाठी ओबीसींना न्याय देण्यासाठी झगडणारा आपला हा युवक कार्यकर्ता, त्याचा सत्कार स्वतः त्या सत्काराचा साक्षीदार होण्याच्या हेतून काही मंडळींना मी जे काही पाहिलं ते इतर ठिकाणी आता येत नाही. आमच्या वडिलांचे मित्र आहेत. आमच्या वडिलांना राजकारण सोडून आता जवळपास 10-15 वर्ष झाले. दादा राजकारणाबद्दल आता बोलत नाही. येणारा प्रत्येक माणूस शेतीबद्दल नाही तर जनावरांबद्दल बोलतो. गायीबद्दल चर्चा, म्हशीबद्दल असेल, जनावरांबद्दल असेल, आधीचा उतारा निघाला म्हणून त्याची चर्चा होत असेल, ऊसाचं दुसरं काही वाहन आलेलं आहे, दुसरं काही आलेलं आहे का, त्या तुरीचं उत्पन्न कसं निघतंय, कापसाचं उत्पन्न कमी होत चाललेलं आहे, त्याला काय पर्याय काढता येईल, ही सातत्यानं त्यांच्या बैठकीतली चर्चा. आणि त्यांच्या बैठकीत येणारे जे काय आहेत हे जे जुने लोक आहेत असे आमचे चेअरमन आहेत. चेअरमनना रघुनाथ पाटील मोहोळकर, डॉक्टर भोपळे साहेबांना मी कोणत्याच राजकीय कार्यक्रमात पाहिलं नाही. रघुनाथजी मोहोळकर या अलीकडच्या काळात कोणत्याच राजकीय कार्यक्रमात दिसत नाही. परंतु ही जी काही पिढी आहे इथं येण्याचं कारण एकच आहे, कल्याणराव तुम्ही आजपर्यंत जे काही करत आलेला आहात त्याचं तुमचा सत्कार अगदी डोळ्यात भरून समाधान त्यांच्या चेहऱ्यावर जे काय पाहायला मिळतं हे खरं म्हणजे यश आहे. येणारे मधले आदले अलीकडचे पलीकडचे याही स्टेज सभागृहात पाहतो, उद्या आले तर दुसऱ्या सभागृहात आपल्याला पाहायला मिळतील. परंतु हे जो काही ठेवा आहे ते आणि हे आजची जर काही निमंत्रण पत्रिका पाहिली आपण, अशी निमंत्रण पत्रिका मी माझ्या 27 वर्षाच्या कालावधीमध्ये कधी पाहिली कधीच. 27 वर्षाच्या कालावधीमध्ये मी अशी निमंत्रण पत्रिका पाहिली नाही. अनेक राज्यकर्त्यांचे नाव एका बाजूला आहे, परंतु या बीड जिल्ह्यात, या महाराष्ट्रात, या राज्यात जे काय आपण खऱ्या अर्थानं 12 बलुतेदार जे काही म्हणतो आपण, आणि हे ओबीसीचं जे काही संघटन आहे हे इतकं सहजरित्या उभा करता येणं शक्य नाहीये. मी त्यांना विचारलं होता याच्यातले गैरहजर कोण आहेत, तर गैरहजर असणारे एक मला वाटतं काहीतरी तब्येत काही घटना घडल्यामुळं एक जण आहे आणि दुसरं काही दुसऱ्या कारणाने, नाहीतर या पत्रिकेतलं जे काही उल्लेख केलेला जे काही ओबीसी संघटना आहेत त्या तत्सम संघटना ज्यांचा इथं उल्लेख केलेला आहे ते सर्व व्यासपीठावर आज हजर आहे. इतकं सहज शक्य होत नाही मित्रो. 15 दिवसापूर्वी नेमणूक झाली आणि आता आपण सगळे संघटित होऊन काम करू, चला बसा चहाला या, असं सहज होत नाही. हा विश्वास कमवणं सुद्धा इतकं सहज शक्य होत नाही की होय ही संघटना एकत्रित करून आपण आपला संघर्ष करत राहू, हा विश्वास निर्माण करणं इतकं सहज शक्य नाहीये मित्र. मी त्यांच्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहिलेलो आहे. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातलं एखादा दुसरा जिल्हा वगळला तरच, मला वाटतं एखादा दुसरा जिल्हा वगळला असेल, नाहीतर या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात त्यांनी सावता परिषद त्याची ही जी काही संघटना उभी केलेली आहे त्या सर्व कार्यक्रमांचा साक्षीदार मी राहिलेलो आहे. माझी काय आजची ओळख नाही. मला वाटतं बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन होण्याच्या अगोदरपासून आपण बरोबर काम केलेलं आहे. आणि म्हणून हे जे काही संघटन उभा केलेलं आहे, आमचा आग्रह होता की हे संघटन कल्याणरावनी जे काही उभा केलेलं हे संघटन आहे याची ओळख राष्ट्रवादी काँग्रेसला व्हावी
आणि त्याच्यामुळं पवार साहेबांकडे याला त्या निमित्तानं मला वाटतं आता जवळपास 3.5 वर्षाचा 3.5-4 वर्ष होत आलेले सातत्यानं आपण बोलत होतो का? बरोबर आहे मुंडे साहेब? तुमचाही फार मोठा याच्यातला म्हणजे आग्रही भूमिका होती मुंडे साहेबांची की हे जे काही संघटन आहे हे जे काही 12 बलुतेदार आहेत आणि त्यानंतरच ही मायक्रो मायनॉरिटी जी काय आहे ही मायक्रो मायनॉरिटी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावामध्ये बरोबर यावी हा जो काही आग्रह त्यावेळेस पक्ष नेतृत्वाकडे राहिला होता तो अट्टहास याच्यासाठीच होता, याचसाठी केला होता तो अट्टहास. आणि आज कल्याणराव आज तुमची सुरुवात आहे. माझा विश्वास आहे की मोना माझी खात्री आहे मी ती पत्रिकाही बरोबर ठेवणार. माझी खात्री आहे की जे काम तुम्ही आज ज्याचं साल तुम्ही घेतलं होतं ती भाषा बरोबर आहे, ती कळती यांना नाही तर मागच्या वरच्यांना कळती ती भाषा. कारण ते वरचे खरे हे खालचे चुकीचे आहेत असं नाही म्हणणार, परंतु अगदी अंतर्मनातून ते कॉर्पोरेटला पूर्वीजी ओरडत होतं ना. आता आवाज काढून नको बिलकुल काढून होतो आता, परंतु ते जे पोट तिरकीने आवाज काढत होतं त्याला पाहायचं होतं की कल्याणराव जे का आज ओबीसी सेलचा आज नेतृत्व करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या इनर कोर मध्ये जे काय आलेले आता निश्चितरित्या काही जे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याला न्याय देण्याचं काम आपला नेता करेल म्हणून त्याचा आवाज वाढत होता. प्रश्न अनेक आहेत, मी लांबलचक अधिक बोलणार नाही, परंतु आज कदाचित तुम्हाला आणि सावता परिषदेच्या या परिवाराला जो काय आनंद झालेला आहे मला कदाचित त्याच्यापेक्षा अधिक काही पटीनं झालेला आहे याची तुम्हाला सुद्धा खात्री असेल, तुम्हाला सुद्धा खात्री असेल. आणि म्हणून हे जे काही काम आता पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा, जयंतराव पाटील साहेब या पक्ष नेतृत्वाने आता जी काही तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे माझा विश्वास आहे की केवळ बीड जिल्ह्यात नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे हे संघटन आपण वाढवाल अशा प्रकारचा विश्वास आजच्या या सत्काराच्या निमित्ताने इथं व्यक्त करतो. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तुमची निवड होणं ही एक सुरुवात होती, तो एक शुभशकून होता. परमेश्वराच्या मनात असलं, भवानीच्या चरणी भवानीच्या जर मनात असलं तर मुंडे साहेब कदाचित कल्याणराव परत एकदा बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत आले तर ते नवल वाटायचं काही कारण नाही. आणि म्हणून ते एक सुरुवात होती, गेलेलं लय लांब गेलेलं नाही. आपल्या भाषेत गौ संगीतच आहे, जवळ येईल परत. आणि म्हणून ती सुरुवात आजच्या निमित्तानं झाली. आणि आज त्याही पेक्षा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं हे ओबीसी सेलचं जे काय आपण नेतृत्व करायला निघाला ते राज्याच्या राजकीय क्षितिजावरची ही तुमची सुरुवात आहे. फार लांब झाला, मला माहितीये काय घडतंय काय नाही. कदाचित माझे स्वतःसाठी होत असणारे प्रयत्न कमी पडतात, परंतु खरंच सांगतो मी जे दुसऱ्यासाठी प्रयत्न करतो ना ते चुकत नाही. आम्ही ज्या वेळेस सगळी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्यासाठी प्रयत्न करते ते चुकत नाही. माझा शब्द आजच्या दिवशी अतिशय नम्रपणे सांगतो, लक्षात ठेवा, ते वाया जात नाही. माझा स्ट्राईक रेट जो काय तो 90% पेक्षा जास्त आहे असं माझा समज आहे. आणि म्हणून कल्याणराव संघटन करण्याची योग्य वेळ, कोण काय करते काय नाही त्याच्याशी घेणं देणं नाहीये. हे जे काही संघटन वाढवायचं मजबूत करण्याचं ही योग्य वेळ, ही सुरुवात आज आपण इथं करतायत या व्यासपीठावरनं. आमच्या शुभेच्छा निश्चितरित्या 100% लांबून नाही तर अगदी जवळून आमच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर राहतील. आजच्या प्रसंगी अगदी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. शिवछत्र परिवाराच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. आपला होत असणाऱ्या सत्काराच्या निमित्तानं परत एकदा सावता परिषद आणि सर्व ओबीसी संघटनांना हा विश्वास देतो की कल्याणरावच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातली आणि राज्यातली ओबीसी संघटना मजबूत होईल
अशा प्रकारचा विश्वास आजच्या या प्रसंगी व्यक्त करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्यांची निवड झाली त्या कल्याणरावजी आखाडे यांच्या भव्य सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे सरचिटणीस मार्गदर्शक आदरणीय भैयासाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय दादा, आष्टी पाटोदा आणि शिरूर मतदारसंघातील लोकप्रिय आमदार सन्माननीय बाळाकाका आजबे, व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष, विधिमंडळातील आमचे सहकारी, या बीडचे लोकप्रिय आमदार सन्माननीय संदीप भैया क्षीरसागर, आजच्या कार्यक्रमाला इतर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्वर आबाजी चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकांचे राज्याचे अध्यक्ष महबूब शेख, आदरणीय रामकृष्णजी बांगर, मयूरजी वैद्य, सतीश आबा शिंदे, वैजनाथरावजी तांदळे, नारायण बाप्पा शिंदे, अविनाश नाईकवाडे, गंगाधररावजी पुरी, लक्ष्मणरावजी ढवळे, या ठिकाणी उपस्थित प्रकाशरावजी कानगावकर, सुधीरजी जाधव, लक्ष्मणरावजी गुंजाळ, बाबूरावजी भालेकर, रफिकभाईजी बागवान, राजू ताटे, संजयजी घेणे, संजयजी गुरव, गोरख काळे, बाबू अत्तार, सुनील बळवंते, रमेश कैवाडे, राजेंद्र काठे, इकबाल कुरेशी, हरुण बागवान, खलूसभाई अत्तार, इसाकभाई मनियार, अर्जुन दळे, गुलाब चव्हाण, मंगेश डोळगे, अमर ढोणे, बाजीराव राठोड, पिंटू शेठ पवार, दगडू गायकवाड, ओमप्रकाश गिरी, लक्ष्मण ठक्कर, व्यासपीठावर उपस्थित सातही ओबीसी समाज घटकाचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आपल्या सर्वांचे लाडके माझे सहकारी मित्र सन्माननीय कल्याणरावजी आखाडे, आजच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, उपस्थित माझ्या तरुण भावांनो आणि माझ्या पत्रकार बंधू भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं, बीड जिल्ह्याच्या वतीनं, बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनं
कल्याणराव आखाडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या ओबीसी सेल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास मनपूर्वक शुभेच्छा देतो. माझा कल्याण काकाचा संबंध काय, कल्याण काकाचा आणि भैयासाहेबांचा संबंध काय, म्हणजे दोन भैया आहेत म्हणून कन्फ्युज होतो की भैयांना संधी भैया म्हणतो आणि भैयांना साहेब म्हणतो, म्हणजे भैया साहेब असं. माझा जेवढा दृढ संबंध कल्याण काकांशी आहे त्याच्यापेक्षा गहूवर आगाव दृढ संबंध हे भैया साहेबांशी आहे. आजच्या सत्काराची तारीख 28 ठरली, पण या दोघांचा खऱ्या अर्थानं जर मला सत्कार करायचा आणि आणखीन बोलायची संधी जास्त वेगळं काही जर मिळाली असती तर आजचा सत्कार हा 31 तारखेला आदरणीय भैया साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काकांचा सत्कार आणि त्याच्यासोबत अभिष्ट चिंतन भैया साहेबांच्या वाढदिवसाचं हा योग चांगला होता. अभिष्ट चिंतन चुकून शब्द आला, कारण वयानं जास्त असलेल्या व्यक्तीचं जर वाढदिवसाला शुभेच्छा द्यायचा तर अभिष्ट चिंतन म्हणतात. समवयक असलं तर त्याला शुभेच्छा देतात, वयानं आपल्यापेक्षा लहान असलं तर त्याला आशीर्वाद देतात. पण मी आणखीन आपल्याला शुभेच्छा देतो. आणखीनही आपण आम्हाला आपलं वय कळू दिलं नाही म्हणून आपला कितवा वाढदिवस म्हणावा आणि शुभेच्छा द्याव्या. पण बीड जिल्ह्याच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं येणाऱ्या 31 तारखेला शाश्वत शेतीचे जनक आदरणीय भैया साहेबांचा वाढदिवस आहे. त्याच्या मी मनापासून अभिष्ट चिंतन करतो, कारण ते वयानं किती जरी लहान असले तरी मी त्यांच्यापेक्षा वयानं आणखीनच लहान आहे, कारण ते माझे मार्गदर्शक आहे. म्हणून मी शुभेच्छा देतो. आजचा कार्यक्रम कदाचित कल्याणरावच्या स्वप्नपूर्तीचा असेल, नवीन जबाबदारी घेण्याचा असेल, नवीन जबाबदारी मी स्वीकारून ज्या पक्षाने ही जबाबदारी दिली आहे त्या पक्षासाठी ओबीसीचा महाराष्ट्रातला समूळ घटक खंबीरपणानं मागे उभं करून घेण्याची जबाबदारी असेल. ही कदाचित 27 वर्षानंतर कल्याणराव 96चा तुम्ही उल्लेख केला. मी 96ला विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात केली, मोची पिंपळगाव पासून. त्या मोची पिंपळगावचा उल्लेख 96ला तुमच्या विद्यार्थी चळवळीचा म्हणून तुम्हाला आठवत असेल, पण माझ्या सरकारवर माणूस मागे गेला तर 1996ला मोची पिंपळगाव हे आदर्श गाव म्हणून दूरदर्शन वरती जाहीर झालं होतं. म्हणून मोची पिंपळगाव माझ्यासाठी आठवत. उगाच त्या मातीतला माणूस इथपर्यंत पोचतो, तेही प्रवाहाच्या विरोधात, प्रवाहात असून सुद्धा मधल्या प्रवाहात असून सुद्धा विरोधात इथपर्यंत येणं आणि इथं सुद्धा आल्यानंतर या पदाच्या पर्यंत पोहोचण्यासाठी 3 वर्ष संघर्ष करावा लागणं म्हणजे कल्याणराव लक्षात घ्या की तुमच्या आमच्या नशिबी संघर्ष 5वीला पुजलेला आहे. आपल्याला सहजासहजी काही मिळत नाही, पण एकदा तर मिळालं हे आपल्याला पक्षाने दिलं. पक्षाला देत असताना आदरणीय पवार साहेबांनी फार जबाबदारीपूर्वक ओबीसी सेलचा अध्यक्ष ईश्वर वाळकुंटे साहेबांना
नशिबान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या बीड जिल्ह्याला द्यावं काय? बीड जिल्ह्याने तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरपूर काय दिला. युवकांचा अध्यक्ष याच बीड जिल्ह्याचा, राज्याचे सरचिटणीस याच बीड जिल्ह्याचे आणि ओबीसीचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुद्धा याच आपल्या बीड जिल्ह्याचे. म्हणजे पक्षाचे प्रमुख 3 पद हे आपल्या बीड जिल्ह्याला दिलेत. याचा अर्थ आदरणीय पवार साहेबांचं आपल्यावरती, राष्ट्रवादीचं आपल्यावरती किती प्रेम आहे ते आपण लक्षात. मला आजही आठवतं आदरणीय दादानी या ठिकाणी अतिशय तोडक्या शब्दामध्ये एक विषय मांडला. देशाचे प्रधानमंत्री व्ही पी सिंगाच्या काळामध्ये एक आगळं वेगळं देशात कमंडल विरुद्ध मंडल आणि कमंडलाला हरवून व्ही सिंगांनी मंडल आयोग लागू केला. मला अभिमान वाटतो सांगायला की आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तात्कालीन या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पवार साहेबांनी या देशात व्ही सिंगांनी लागू केलेला मंडल आयोग जशाला तसा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पहिला महाराष्ट्राने या स्वीकारला. हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेबांचं ओबीसीचं प्रेम. पण काही आपण गोष्टी पाहिल्या तर लक्षात येतील. प्रचार करायचा म्हणलं आता कसा प्रचार चालू बघा. लोकसभेची निवडणूक आहे, धर्माची लढाई आहे. 2 धर्मामध्ये लढाई निर्माण करतील कारण त्यांना लोक सभा जिंकायची आहे. मला तर कधी कधी प्रश्न पडतो की आजही तुम्ही आम्ही बघितले, दादा तुम्ही माजलगाव मध्ये बघितले, गेवरायला तुम्ही बघितलं, संदीपय्या तुम्ही बीडला बघितलं. मधल्या काळात काही मोर्चे निघाले. ते मोर्चे निघाले हिंदू धर्म बचाव जागरणाचे. माझ्यासारखा हिंदू धर्मात जन्माला आलेल्या एका कार्यकर्त्याला प्रश्न पडला की ज्या देशावर 900 वर्ष मुघलांनी राज्य केलं, ज्या देशावर 300 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, ज्या देशाची लोकसंख्या 35 कोटी स्वातंत्र्याच्या अगोदर होती ती आता 135 कोटी झाली. 135 कोटीची लोकसंख्या होत असताना स्वातंत्र्य भारतामध्ये बहुसंख्य या देशातले हिंदू आहेत आणि याच्या पलीकडे ज्यांना देशाची सत्ता त्या काळात मिळत नव्हती, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. पिछले 9 साल से वही देश पे राज कर रहे हैं, फिर भी बोल रहे हैं कि हिंदू खतरे में है. तो उनसे यही पूछना है तो कैसे खतरे में? 9 साल से तो आप ही हो. अरे तुम्हाला माहित नाही 135 कोटीच्या या लोकसंख्येमध्ये आपल्या देशाच्या बहुसंख्य हिंदू आहेत. अरे कधी काही आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा म्हणायचे की आपल्याला 33 कोटी देव आहे. तशी लोकसंख्या वाढली तसे 33 कोटीचे 50 कोटी देव झाले. तुम्ही म्हणाल ते कसं? मसोबा भूतोबा सटवाई अमक तमक वाढले का नाही? ते थोडंच 33 कोटीच्या यादीत आहे. पण सत्तेत राहायचं आहे म्हणून लोक सगळ्यात जिंकायची आहे. आता 2 धर्माची लढाई, राज्याच्या निवडणुका आल्या की पुन्हा म्हणायचं धर्म बाजूला. हे पक्ष फलाण्या जातीचा, हा पक्ष फलाण्या जातीचा, हा पक्ष ओबीसीचा पुरस्कर्ता, हा पक्ष ओबीसीचा विरोधक आणि अशाने निवडणुकीला सामोरं जायचं. मी राष्ट्रवादीचं काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून अनुभव आहे. अनेक ओबीसीच्या अनेक
पक्ष हा ओबीसी समाजाच्या विरोधात आहे. अरे जर हा पक्ष ओबीसी समाजाच्या विरोधात असता तर 2014ला धनंजय मुंडे परळीची विधानसभेची जागा पडल्यावरही आदरणीय पवार साहेबांनी विधान परिषदेच्या सार्वभौम सभागृहाचे विरोधी पक्ष नेते माझ्यासारख्या भटक्या जाती जन्माला आलेल्या धनंजय मुंडेला केलं नसतं. येणाऱ्या 10 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 24 वर्ष पूर्ण करून 25व्या वर्षात पदार्पण करणार आहे. 25व्या वर्षात पदार्पण करत असताना 10 जून 1999ला ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला, राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब झाले, पण राज्याचं अध्यक्षपद मात्र त्यावेळेस आदरणीय छगन भुजबळ साहेबांना दिलं. 1999ची विधानसभेची निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणलं की एक ठराविक वोट बँक म्हणून आपण म्हटलं जातं, भारतीय जनता पार्टी म्हणलं की एक ठराविक वोट बँक म्हणून म्हणलं जातं, इतर पक्ष म्हणलं एमआयएम म्हणलं की ठराविक वोट बँक, वंचित म्हणलं की ठराविक वोट बँक असं म्हणलं जातं. तर मला सांगा 1999ला भाजप सेनेने एकत्र निवडणूक लढवली, काँग्रेस राष्ट्रवादी नव्यानं स्थापन होऊन वेगवेगळे लढले, पण सत्ता स्थापनेसाठी एकत्र आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ओबीसीवर अन्याय करायचा असता तर सर्वात महत्वाचं सत्तेचं पद उपमुख्यमंत्री पदाचं भुजबळांना दिलं नसतं. हे प्रेम आदरणीय पवार साहेबांचं ओबीसी समाजाला. किती नावं सांगायची? अरे त्या मायक्रो मायनॉरिटीचा मायक्रो ओबीसीचा विचार आपण या ठिकाणी मांडला माझ्या अगोदर कोणतं. अरे असे अनेक समाज आहेत, 400 समाज आहेत, व्यासपीठावर 7 जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. 400 समाजापैकी एक असा समाज आहे की ज्या समाजाला सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी सत्तेच्या प्रवाहात आणलं. तो एक व्यक्ती सत्तेच्या प्रवाहात आला नाही तर तो पूर्ण समाज सत्तेच्या प्रवाहात आला असं माझं ठामपणाने या ठिकाणी मत आहे. किती नावं सांगू? आदरणीय तटकरे सर गवळी समाजाचे आज पक्षात नाही, पण गणेश नाईक साहेब कुठल्या समाजाचे आज पक्षात आहेत? त्यांचे चिरंजीव आमदार आहेत ते मनोहर नाईक कुठल्या पक्षाचे? शिवाजीराव शेंडगे कुठल्या जातीचे? जयदत्त अण्णा क्षीरसागर कुठल्या जातीचे? धनंजय मुंडे कुठल्या जातीचा? मंत्री यांना आणखी करायचं जे झालेलं आहे ते सांग. ते तुम्ही बोललात ना. संदीपभाईला क्षीरसागर आमदार झाले, आपण आमदार मंत्री केलं म्हणजे जबाबदारी घेणं, निवडून येणं म्हणजे हे पक्षाचे ते कष्ट आहेतच, पण स्वतःच कर्तृत्व त्याच्यात निवडून येणार. ही मी म्हणतोय की मंत्रीपदाची जबाबदारी म्हणतोय. मधुकरराव पिचड आदिवासी, विजयकुमार गावित कुठल्या समाजाचे? नवाभाई कुठल्या समाजाचे? हसन मुश्रीफ कुठल्या समाजाचे? या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा. वेगवेगळ्या विषयावर ज्यावेळेस बोलायला येतं त्यावेळेस मात्र नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणलं की ठराविक एका जातीचा पक्ष म्हणून आपण टीका करतो. कृपा करून सगळ्यात मोठं आव्हान कल्याणराव आपल्या समोर जर काय असेल तर हे आहे की हा पक्ष सर्व समावेशक आहे, सर्व समाजाचा आहे, सर्व जाती धर्म. कल्याणराव फार माझे मित्र आहेत. मी भैयासाहेबांनी दोघांनी मिळून त्यावेळी भैयासाहेबही भाजपमध्ये होते. भैयासाहेबही माझ्यामुळेच भाजपमध्ये आले होते. असं एवढं रागाने का म्हणतात? भाजपमध्ये रागानेच म्हणताय तुम्ही, आमदार होत ना. पण तुम्ही मला कुठं कुठं नेलं मी सांगणार नाही इकडे.
भारतीय जनता पार्टीमध्ये घेण्याचा पहिला प्रयत्न आणि विनंती करणारा व्यक्ती जर कोण असेल तर मी आहे. मी त्यांना म्हणलं त्यावेळेस तुम्ही प्रभात आमच्या सोबत या. ते आले, ते राहिले, ते समावून गेले. आम्हाला ज्या वेळेस लाथ मारली त्यावेळेस आमच्याकडे सुद्धा वळून बघितलं नाही. एवढं प्रेम यांचं होतं. अरे माझ्यासारख्याला एवढी चपला उचलू उचलू आम्हाला लाथ बसते तर तुम्हाला काय वाटलं सत्तेत आल्यावर तुम्हाला काय मिळेल? अरे कधी काय द्यायची वेळ आलीच तर शेवटी भैयासाहेबांनी प्रयत्न केला, संदीप भैयानी केला, दादानी केला, मी केला, सतीश भाऊनी केला, बाळा काकांनी केला, तटून बसलो, दादानी केला. उशिरा का होईना पण राज्याचं ओबीसीचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद कल्याणराव आखाडे यांना या ठिकाणी दिलं. याचा तुम्हाला जेवढा आनंद आहे नक्कीच काकांबरोबर आगाव आनंद मला सुद्धा आहे. कारण शेवटी आपण एखाद्या सहकार्याला ज्यावेळेस अनेक वर्ष संघर्ष करत असताना एखादी जबाबदारी देण्यासाठी प्रयत्न करत असतो, ती जबाबदारी मिळत नसते. आणि ती जबाबदारी देताना जे कष्ट करावं लागते तर ज्या वेळेस ती जबाबदारी यशस्वीरित्या मिळते त्यावेळेस जे कष्ट करणारे असतात तुम्ही तर फक्त आम्हाला मागत होता. भांडणं मात्र आणि वाद मात्र भैयासाहेब आम्ही तिथं घालायचो, तुम्ही तिथं घालत नव्हते. त्याच्यामुळं नक्कीच आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त आनंद आहे. ही जबाबदारी आहे आणि मला खात्री आहे, मला विश्वास आहे. अरे काही नसताना, कुणाचं पाडवण नसताना सावता परिषद, माझा तर योगायोग बघा, सावता परिषदेची स्थापना सुद्धा ह्याच गरीबाच्या हाताने झाली. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ओबीसी सेलचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर या बीड जिल्ह्यातल्या माझ्या सहकार्याला बीड जिल्ह्याच्या मातीतच सत्कार करताना तेही माझ्याच हाताने झाला. की भगवंताची किती मोठी माझ्यावरती माया आहे आणि तुमच्यावरती दया आहे. हे साधं थोडंच आहे. म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं हे पद वैभवाचं नाही आहे, हे पद जबाबदारीचं आहे. आणि ही जबाबदारी येणाऱ्या काळात अतिशय कमी काळात आपल्याला दाखवून द्यायची. मला माहित नाही हे सरकार नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या, पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या कधी निवडणुका लावेल, पण लोकसभेची निवडणूक मात्र येणारी ठरलेली आहे. ती योग्य वेळेलाच होईल. विधानसभेची सोबत घेतील का वेगळं घेतील आताच्या परिस्थितीनुसार तर वाटत नाही की सोबत घेतील. कारण खालच्या सोबत वरच्याच ही वाटोळं करून घ्यायची हिंमत ही भाजपचे सगळे करतील असं मला वाटत नाही. असा माझा जुना अनुभव सांगतो. पण मध्ये बराच काळ गेला, नवीन माणसं आलेत, काय सांगता येईल. पण असं जर झालं तर कल्याणराव सगळ्यात मोठं आव्हान फक्त कल्याणराव म्हणून नाही, आज कल्याणराववर प्रेम करणारा इथं आलेला प्रत्येक माणसाने एक गोष्ट लक्षात की उद्या आणि येणाऱ्या 25 वर्षाच्या काळात कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती हा आरोप झाला नाही पाहिजे की हा एक ठराविक जातीचा पक्ष, हा एक ठराविक वोट बँकचा पक्ष आहे. हा पक्ष सर्वसमावेश आहे. याच्यात ओबीसी आहे, याच्यात एसटी आहे, याच्यात एसटी आहे, याच्यात मायनॉरिटी आहे, याच्यात बहुसंख्य आहे, सगळं. आणि ही ओळख करून देण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी कल्याणराव आपल्यावर आहे, या ओबीसी सेलवर आहे, कल्याणराववर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आहे. इथं आलेल्या 7ही समाज घटकाच्या प्रत्येक नेतृत्वावर आहे. आणि येणाऱ्या काळात आपण 400 समाज घटकामध्ये जाणार आहात. ओबीसीच्या त्या 400 समाज घटकामध्ये सुद्धा जाऊन ती जबाबदारी आपल्याला दाखवावी लागेल. मोठे मेळावे घेऊन नाही तर
मतपेटीतून तो फरक आपल्याला दिसून यावा लागेल. आजकाल असं झालंय, कुठल्या गावात जे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा अनुभव मी सांगतो, मायच्या गावाकडच्या माणसासारखा हुशार माणूस जगात अमेरिकेच्या नागरिकाची आणि माझ्या गावाकडच्या माणसाच्या बुद्धिमत्तेची बरोबरी होऊ शकत नाही. एवढा माझा गावाकडचा माणूस बुद्धीनं श्रेष्ठ आहे. तुम्ही म्हणाल हे कसं? माझ्या मतदारसंघात एक गाव आहे, आबा कानात सांगतील, मी जाहीर सांगणार नाही. गावातली लोक एवढी हुशार, ग्रामपंचायतची निवडणूक लागली, 4 पॅनल उभे गेले, 4 मतदार एवढे हुशार. 9 पंच, एक सरपंच निवडून द्यायचा होता. एका पॅनलचे 3 दिले, दुसऱ्या पॅनलचे 3 दिले, तिसऱ्या पॅनलचे 3 दिले, चौथ्या पॅनलचा सरपंच निवडून. हे गावाकडचा माणूस साधा आहे का? हे कशासाठी सांगतो? उद्या ज्यावेळेस कुठल्याही निवडणुकीच्या मत मोजणीच्या काळामध्ये विषय येत असतो, त्यावेळेस कळत असतं की या गावातलं मतदान फलाण्याचं फलाण्याला पडलंय, बिस्ताण्याचं बिस्ताण्याला पडलंय. हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या सुद्धा मताची गणना ही कळाल्याशिवाय राहणार नाही. आपण किती हुशारी ग्रामपंचायतीमध्ये करताल, किती हुशाऱ्या सेवा सोसायटीमध्ये करताल, पण मोठ्या इलेक्शनच्या मशीनच्या निवडणुकीमध्ये ती हुशारी आपली गावाच्या कर्त्या माणसाला आणि निवडणुकीत उभ्या राहिलेल्या उमेदवाराला भैया नक्कीच कळते का नाही? खरं मला आता सांगा, मी सांगतो, लोकसभेचे जे काही बूथ आहे त्या बूथची संख्या 1600 असेल. त्या 1600 बूथ पैकी मी असे 500-600 बूथ आता सांगतो की माझ्या समोर जर नजरेत आले तर ह्या बूथावर कुठल्या चिन्हाला किती मतं पडतील आणि त्या 2 चिन्हासोबत आणखी तिसरं चिन्ह घातल्यावर कुठलं चिन्ह पुढे जाईल, इथपर्यंत सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला कळतात त्यावेळेस आपलं योगदान सगळ्यात महत्वाचं असेल. म्हणून येणाऱ्या काळातल्या लोकसभेच्या निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील, ज्या वेळेस त्या परिवर्तनाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात नंबर 1 चा पक्ष म्हणून त्याचा उल्लेख होईल, त्या पक्षाचा उल्लेख होत असताना हे 1 नंबरचा पक्ष म्हणून सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही ओबीसी सेल या ठिकाणी उभी केलेली आहे. हे ऐकायला आमचे कान तळमळणार आहेत. ते आपल्याला करून दाखवायचे. एवढीच माझी अपेक्षा आहे. येणाऱ्या काळात आपण अनेक संघर्ष केला. म्हणजे आपण याच्या अगोदर एका कार्यक्रमाला आपण होतो, त्याला आरणला किती धडपड करावी आरणच्या विकासासाठी. या माणसाने आरणच्या विकासासाठी धडपड, तिथं सुद्धा आमची चर्चा झाली माझी. तर त्यावेळेस खरं तर येण्याची परिस्थिती सुद्धा नव्हती त्या कार्यक्रमात, एवढी माझी तब्येत खराब होती, पण तरी मी आलो. आणि आजही या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, या व्यक्तीला कामाच्या शुभेच्छा द्यायची गरज नाही, हा धडपडच आहे पहिल्यापासून. पण एखादा व्यक्ती जर धडपड करतो, एखादा व्यक्ती जर आपल्याला पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्यासोबत आपल्या सर्व समाज घटकाला जर पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या सर्व समाज घटकांनी त्या पाठीमाग खंबीरपणानं उभं राहायला पाहिजे. माझी म्हणून विनंती आहे की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे पाठीमाग उभं राहिलं पाहिजे आणि कल्याण काकांच्या पाठीमाग आपण सर्वांनी ताकद उभी जर केली तर महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही सोडूनच द्या. कसं एका दुरीत बसवायचं ते सगळं पद्धतशीरपणे बसेल, पण आपण सगळ्यांनी ताकद या ठिकाणी द्या ही कळकळीची विनंती करतो. कल्याण काकांना त्यांच्या पुढील कार्यास मी मनापासून शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष रुक्मानंद खेतरे यांना विनंती आणि यानंतर विविध समाज संघटनेचे सत्कार माननीय कल्याण